सकाळ सकाळ मुलं उठून प्रॅक्टिस करतात. मंडळी, आत्ताच आपल्या ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन झालेलं आहे. रामकृष्ण हरी मंडळी, मी संदेश बाईत आपलं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे वैभव कोकणाचे. तर मंडळी, आळंदीला आता आहे आणि आता सकाळचे 6:30 वाजलेत आणि आता आपण चाललो आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी. रात्री वस्तीला होतो आणि काल आम्ही देहू आणि तुळजापूर पाहिलं होतं. तर आज सकाळी लवकर उठून आळंदीला ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेण्यासाठी चाललो आहे. तर मग चला आता जाऊयात आपण मंदिराकडे. बघा, सर्व सकाळचं वातावरण आळंदी पूर्ण धुक्याने भरलेलं आहे. आणि आपण जिथे राहिलो होतो ते हे मोरया मंगल कार्यालय भक्त निवास. सर्व आपली मंडळी सदरा पॅन्ट घालून तयार माऊलींच्या दर्शनासाठी. अजून कोणी नाही, ह्या गाड्या वगैरे जात आहेत, फक्त आम्ही निघालोय. बघा, ही सगळं आपली मंडळी आज सकाळी दर्शन घेऊन मग घरी जाणार मुंबईला. हे आहे दीपस्तंभ आळंदी. हा इंद्रायणी नदीचा घाट. समोर दिसते माऊलींची समाधी मंदिर आहे. हा इंद्रायणीचा घाट आहे. इकडे बघा, सर्व सकाळ सकाळ मुलं उठून प्रॅक्टिस करतात. तर चाललोय मंदिराकडे. हे दक्षिणामुखी श्री शनी मारुती मंदिर आहे. हे बघा, अशी सर्व दुकानं आहेत. ते मन प्रसन्न वाटतं ह्या वातावरणामध्ये ना, खरंच. हा पहा मंदिर, ज्ञानी यांचा चिंतामणी ज्ञानेश्वर माझा. चला मंदिरामध्ये जाऊया. हा महाद्वार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या छोट्या बहीण मुक्ताई माता यांचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. आणि आळंदीचा सकाळ सकाळचं वातावरण एवढा प्रसन्न वाटत होता ना, की काही सांगू पण नाही शकत. इकडे बघा, विठ्ठल माऊलीची मूर्ती, खाली ज्ञानेश्वर महाराज बसलेत. आता ही जी लाईन लागली ते आम्ही आतमध्ये, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आतमध्ये चाललो आहे. आणि हे आता इथे तुम्ही पाहू शकता, ते नंदी महाराज आहेत. ह्याच नंदीचं दर्शन घेऊन संत ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थळी गेले होते. आळंदीतील सर्वात मुख्य मंदिर म्हणजे सिद्धेश्वर महाराजांचं मंदिर आहे. हे प्राचीन मंदिर आहे. हे म्हणजे ज्ञानेश्वर महाराज इथे समाधी घेण्याच्या आधीपासून हे मंदिर इथे आहे. त्याच्यानंतर दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. बाहेरचं वातावरणसुद्धा खूप प्रसन्न होतं. शाळेतील मुले खूप आली होती ह्या दर्शनासाठी, म्हणजे आम्ही होतो त्यावेळे. मंदिराच्या परिसरात आम्ही थोडं बसलो होतो. असं वाटत होतं इथून जाऊच नाही, पण वेळेच्या अभावामुळे आम्हाला सुद्धा इथून लवकरच निघावं लागलं. मंडळी, आत्ताच आपल्या ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन झालेलं आहे आणि खूप
म्हणजे समाधीवरती डोकं ठेवल्याच्या नंतर एवढं प्रसन्न वाटलं ना, महत्भाग्यच म्हणावं लागेल त्याला. एवढी तरी सकाळ सकाळ एवढी गर्दी नाही आहे, परंतु दर्शन झालेलं आहे आमचं. आता जे इतर दर्शनीय जी स्थळं आहेत ते आपण पाहणार आहोत याच मंदिराच्या परिसरात. आणि मंडळी, हे आहे आजान वृक्ष. संत ज्ञानेश्वर महाराज आणि सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिराला लागूनच हे वृक्ष आहे. आणि या वृक्षाची आख्यायिका अशी आहे की या वृक्षाखाली आपण जर पारायण केलं किंवा या वृक्षाला प्रदक्षिणा घातल्या तर ज्ञानाची प्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे. त्याचंसुद्धा आपण इथे येऊन दर्शन घेतलेलं आहे. तो 1.25 प्रदक्षिणा घातल्या होत्या, तोच हा प्राचीन वृक्ष. आपण सुवर्ण पिंपळ महाराजांच्या आईने 1.25 प्रदक्षिणा घातल्या. विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर, ते या भूमीवर अलंकापुर. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन झाल्याच्या नंतर आपण आलो श्री गुरु हैबत बाबा यांचं दर्शन घेण्यासाठी. त्याच्यानंतर हा इथे मंदिराच्या बाहेर आपल्याला संपूर्ण आळंदी फिरायचे असेल तर त्याचा मॅप दिलेला आहे. त्या मॅपनुसार आपण संपूर्ण आळंदी फिरू शकतो. त्याच्यानंतर मंदिरातला संपूर्ण परिसर बघून झाल्याच्या नंतर इथे आम्हाला काही महिला मंदिराच्या परिसरामध्ये साफसफाई करताना दिसल्या. मंदिरामध्ये सकाळी पारायण चालू होतं आणि खूप बरं वाटलं ते सुद्धा ऐकायला. आणि त्याच्यानंतर सर्वांना थोडीफार खरेदी करायची होती, प्रसाद घ्यायचे होते, म्हणून आम्ही तिथल्या स्थानिक जी दुकानं होती आळंदीची तिथे जाऊन खरेदी वगैरे केली. आणि हा सर्व मंदिराबाहेरचा परिसर आहे. चला मंडळी, आपलं दर्शन वगैरे आता झालेलं आहे. सर्व प्रसाद वगैरे घेऊन आता आपण निघालो रूमवरती आणि तिथून मग परतीचा प्रवास मुंबई. आज इकडे ना खूप अशा म्हणजे शाळेच्या पिकनिक आल्या, शाळेची मुलं खूप सारे आलेत आणि त्याच्यामुळे ही आता रांग पण खूप लागले दर्शनासाठी. खूप भारी वाटलं दर्शन घेऊन माऊलीचं. आता आपण इंद्रायणी घाटावरती आलो आहे आणि इकडे बघा तुम्हाला आवाज येतच असेल मृदुंगाचा. आणि तुकाराम तुकाराम ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली असं नामस्मरण चालू आहे. त्याला तुम्हाला दाखवतो.
तर मग चला मंडळी, फायनली आपलं आळंदी दर्शन झालेलं आहे. तर मंडळी आता आमची गाडी आलेली आहे आणि आता आम्ही चाललोय घरी, म्हणजेच बोरवली, मुंबईला. तर मग चला, बाय बाय आळंदी. तर तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले हे नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.